हाय फ्रेंड्स, परम एज्युकेशन मध्ये आपलं स्वागत आहे. आपण पॅरलल लाईन्स हा टॉपिक चालू केलाय. आज आपण लेक्चर सेकंड मध्ये प्रॅक्टिस सेट 2.1 सॉल्व्ह करणार आहोत. त्या प्रॅक्टिस सेट वरचं जे बेसिक आहे, जे आपण फर्स्ट लेक्चर वरती व्यवस्थितरित्या बघितलं होतं. सर्व पॅरलल लाईन्स बद्दलचं सर्व बेसिक, करस्पॉन्डिंग अँगल्स काय असतात, अल्टरनेट अँगल काय असतात, त्यानंतर इंटिरियर अँगल काय असतात, या सर्व गोष्टी आपण बेसिक बघितल्या होत्या. त्याच्यावरतीच बेसिक हा जो प्रॅक्टिस सेट आहे तो आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. तर डायरेक्ट प्रॅक्टिस सेट कडे जाऊया. तर प्रॅक्टिस सेट 2.1 मध्ये एक फिगर दिली आहे 2.5 आणि काय म्हटलं त्यामध्ये आरपी इज अ पॅरलल टू एमएस. ही जी लाईन आरपी आहे ती एमएस ला पॅरलल आहे आणि ही लाईन डीके आहे, ती लाईन डीके त्याची ट्रान्सव्हर्सल आहे. आणि या ठिकाणी अँगल हा अँगल DHP 85 डिग्री. अँगल DHP काय दिलाय तर 85 डिग्री दिलाय. आणि फाइंड द मेजर्स ऑफ द फॉलोइंग अँगल्स. आणि बाकीच्या अँगल्सचं मेजरमेंट आपल्याला काढायचंय. तर ठीक आहे. तर या ठिकाणी सगळ्यात पहिले अँगल RHD याचं मेजरमेंट किती असेल ते आपल्याला सांगायचंय. तर RHD म्हणजे हा अँगल. ठीक आहे. RHD म्हणजे हा अँगल येईल. तर या ठिकाणी बघा, आपण काल एक कन्सेप्ट शिकला होता लिनियर अँगलचा. तर या ठिकाणी जे अँगल स्ट्रेट लाईन वरती असतात त्याला आपण लिनियर पेअर म्हणतो. तर या ठिकाणी या आरपी लाईन वरती DHP आणि हा IHD दोन्ही अँगल आहे, म्हणजे हे लिनियर पेअर आहे. मग या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो की अँगल RHD प्लस अँगल DHP प्लस अँगल DHP इज इक्वल टू 180 डिग्री. इज इक्वल टू 180 डिग्री बिकॉज लिनियर पेअर. लिनियर पेअर अँगल आहे, त्यामुळे हे यांचं सम हे सप्लिमेंटरी 180 डिग्री आहे. आता आपल्याकडे DHP ऑलरेडी गिवन दिलाय. तर DHP किती आहे 85 डिग्री. सो अँगल RHD प्लस 85 डिग्री इज इक्वल टू काय होईल 180. इज इक्वल टू 180 होईल. ठीक आहे. इज इक्वल टू 180. सो आता हा प्लस 85 तिकडे गेला तर मायनस होईल. सो अँगल RHD इज इक्वल टू 180 मायनस 85. सो वी गेट अँगल RHD इज इक्वल टू किती मिळेल 95 डिग्री. किती मिळेल 95 डिग्री. अशा पद्धतीने या RHD चं मेजरमेंट आपल्याला मिळालं 95 डिग्री. ठीक आहे. कारण दोन्ही लिनियर पेअर होते, दोघांची मेजरमेंट जे सप्लिमेंटरी असतं. तर या ठिकाणी अँगल DHP प्लस अँगल RHD हे लिनियर पेअर अँगल आहे. सो 95 प्लस 85 किती होईल 180. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला अँगल RHD मिळतो. ठीक आहे. हा अँगल RHD. ओके. आता त्यानंतर अँगल PHG फाइंड करायचा. आता PHG कुठे PHG हा PHG बरोबर आहे. आता काल जो कन्सेप्ट शिकला अपोजिट अँगलचा, तर हा अँगल RHD आणि हा PHG हे काय एकमेकांचे व्हर्टिकली अपोजिट अँगल आहेत. म्हणून या ठिकाणी आपण म्हणणार की अँगल PHG इज इक्वल टू अँगल RHD. अँगल RHD. सो देयरफॉर अँगल PHG किती येईल तर PHG सुद्धा 95 डिग्री होईल. याचं रिझन काय येईल व्हर्टिकली अपोजिट अँगल. व्हर्टिकली अपोजिट अँगल, अपोजिट अँगलचं मेजरमेंट सेम असतं. सो हा RHD आणि PHG एकमेकांचे अपोजिट अँगल आहे. सो हा पण किती येईल तुमचा 95 डिग्री. काय येईल 95 डिग्री. आता थर्ड काय फाइंड करता HGS. पुढे HGS. आता HGS. आता हा DHP जर ह्या दोन लाईन RP आणि MS जर पॅरलल असेल आणि ही डीके जर ट्रान्सव्हर्सल असेल तर हा अँगल DHP आणि हा अँगल HGS हे एकमेकांचे काय झाले करस्पॉन्डिंग अँगल. आणि करस्पॉन्डिंग अँगलचं मेजरमेंट इक्वल असतं. मग हा 85 तर हा पण काय होईल 85 डिग्री. सो अँगल HGS पण काय येईल तुमचा 85 डिग्री. अँगल HGS पण काय येईल 85 डिग्री. कारण ह्या अँगल DHP चं आणि हा HGS चं मेजरमेंट सेम आहे बिकॉज करस्पॉन्डिंग अँगल. त्यामुळे हे पण काय होईल तुम्हाला लिहावं लागेल अँगल HGS इज इक्वल टू अँगल DHP करस्पॉन्डिंग अँगल. सो अँगल HGS इज 85 डिग्री. तो पण 85 होईल. आता MGK फाइंड करायचा आहे. आता MGK. आता हा HGS
जर 85 आला तर हा MGK पण किती येईल 85 डिग्री, बिकॉज हे दोन्ही एकमेकांचे ऑपोजिट अँगल आहेत. सो अँगल MGK इज इक्वल टू अँगल काय होईल तुमचा हे HGS, because vertically opposite angle. So therefore angle MGK सुद्धा काय होईल तुमचा तर 85 डिग्री. अशा पद्धतीनं ह्या दिलेल्या फिगर मधून आपण या चारही अँगलचं मेजरमेंट सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे, अगदी इझी आहे. मी परत तुम्हाला सांगतो कसं कसं आल्या सर्व गोष्टी आपण ओरली सुद्धा फाइंड करू शकतो. लेट्स सी हियर. बघा आता हा DHP 85 डिग्री दिला होता आणि हा RSD फाइंड करायचा होता. तर हा RSD आणि हे DHP लिनियर पेअर अँगल आहेत. लिनियर पेअर म्हणजे दोघांचे मेजरमेंट असते सप्लिमेंटरी म्हणजे 180 डिग्री. मग हा 85 आहे तर हा किती आला तुमचा 95, कारण दोन्ही मिळून सप्लिमेंटरी, मग तो सप्लिमेंटरी आला. आता हा RSD 95 तर हा PHG पण त्याच्या व्हर्टिकली अपोजिट अँगल, तर हा पण किती झाला 90 डिग्रीचा, कारण हे अपोजिट अँगल आहेत बरोबर. जेव्हा दोन लाईन इंटरसेक्ट होतात ते अपोजिट अँगल काय असतात इक्वल असतात. ठीक आहे, आता या ठिकाणी ह्या दोन लाईन पॅरलल आहेत, हे RP आणि MS आणि DK ट्रान्सव्हर्सल आहे. तर हे अँगल आणि हा अँगल काय होईल करस्पॉन्डिंग अँगल होईल. हा DHP आणि हा HGS करस्पॉन्डिंग, आणि करस्पॉन्डिंग अँगलचं मेजरमेंट सेम असतं इक्वल असतं. सो हा जर 85 असेल तर हा HGS पण काय झाला तुमचा 85 डिग्री झाला, तो पण 85 डिग्री. आणि आता या ठिकाणी हा HGS आणि हा MGK हे दोघे एकमेकांचे काय अपोजिट अँगल, मग हा जर 85 असेल तर हा MGK पण काय झाला 85 डिग्री. अशा पद्धतीने या चारही अँगलचं मेजरमेंट आपण सॉल्व्ह करू शकतो. ओरली या फिगरमधून सुद्धा बसून कळेल आणि ज्यावेळेस लिहायचं त्यावेळेस सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने याला लिहू शकता. कालच्या कन्सेप्ट ज्याला कळल्या त्यासाठी प्रॅक्टिस सेट हा अतिशय इझी आहे. जास्तीत जास्त 15 मिनिटांमध्ये पूर्ण प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करून होतो. ज्याला जर कालच्या म्हणजे जे लेक्चर फर्स्ट होतं 2.1 वरचं बेसिक पॅरलल लाईनचा जो कन्सेप्ट होता जे बेसिक ते जर समजला असेल तर ही प्रॅक्टिस सेट 2.1 फक्त 15 मिनिटांमध्ये तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. काय म्हटलंय नेक्स्ट क्वेश्चन मध्ये, तर लाईन P आणि Q एकमेकांना पॅरलल आहेत. लाईन P आणि Q पॅरलल आहेत आणि L आणि M ह्या काय तर ट्रान्सव्हर्सल आहेत. तर आपल्याला अँगल A, अँगल B, अँगल C आणि अँगल D फाइंड करायचे. अँगल A, अँगल B, अँगल C आणि अँगल D आपल्याला या ठिकाणी सॉल्व्ह करायचे, फाइंड करायचे. आता बघा या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर ही P आणि Q पॅरलल आहे आणि हा हे त्याच्या ट्रान्सव्हर्सल आहेत बरोबर आहे. आता या ठिकाणी काय दिलंय तर हा 180 डिग्री 110 डिग्रीचा अँगल दिलाय. आता सगळ्यात पहिले A अँगल फाइंड करू. आता जर बघितलं तर ही एक स्ट्रेट लाईन आहे आणि हा अँगल A आणि हा 110 हे एकमेकांचे काय आहेत तर लिनियर पेअर अँगल आहेत बरोबर आहे. एका स्ट्रेट लाईनवर असणारे अँगल काय असतात लिनियर पेअर. मग बघितलं तर हे बरोबर काय एकमेकांचे लिनियर पेअर अँगल आहेत. मग काय म्हणणार तुम्ही या ठिकाणी सॉल्व्ह करताना, या ठिकाणी आपण म्हणू की अँगल A plus 110 degree is equal to 180 degree because linear pair angle. काय म्हणू आपण linear pair angle. ठीक आहे, हे linear pair angle होतील. अँगल A plus अँगल 110 डिग्री बरोबर आहे, हे linear pair angle आहे. ओके, सो अँगल A plus 110 डिग्री. मग काय होईल या ठिकाणी आता हा 110 डिग्री प्लस तिकडे गेला काय होईल मायनस. सो अँगल A is equal to 110 डिग्री minus 180 degree 180 minus 110, so we get angle A is equal to 70 degree. अँगल A किती मिळाला आपल्याला 70 डिग्री. ठीक आहे, कारण या दोघांचं मेजरमेंट सप्लिमेंटरी, लिनियर पेअरचं मेजरमेंट काय असतं सप्लिमेंटरी. सो हा 110 असेल तर हा किती मिळाला 70. हे ओरली सुद्धा आपण फाइंड करू शकतो. हा 110 असेल तर हे 70 आणि हा सॉल्व सुद्धा अशा पद्धतीने करू शकतो. ठीक आहे, अशा पद्धतीने लिहू शकतो बरोबर आहे. आणि ओरली सुद्धा सांगू शकतो की हा A 70 चा आहे. आता सिमिलरली जर बघितलं तर D आणि हे 115 हे सुद्धा लिनियर पेअर आहेत बरोबर आहे. एका स्ट्रेट लाईन वरती आहेत म्हणजे हा D आणि हे बरोबर आहे 150 आणि D लिनियर पेअर आहे. सो या ठिकाणी हे जर फाइंड केलं किती येईल आता हे हा 115 आहे. सो हे इकडचा किती 65 बरोबर आहे. 65 प्लस 5 70 आणि 10 80. तर हा D किती भेटेल तुम्हाला 65. अँगल D 65 भेटेल. लिनियर पेअर आहे बरोबर आहे. आता लिनियर पेअर आहेत त्या. आता यानंतर जर बघितलं तर ही P आणि Q पॅरलल आहे. आता या ठिकाणी ही फिगर अशी असल्यामुळे तुमच्या लक्षात येणार नाही. ठीक आहे, या फिगरला जर आपण टिल्ट केलं सपोज. ठीक आहे, ओके. आता इकडे बघा, आता काय झालं तर ह्या P आणि Q या दोन लाईन पॅरलल आहेत. फिगरला काय केलं आपण टिल्ट केलं. ठीक आहे, आता फिगर अशी दिलेली होती याला टिल्ट केलं
आणि आता जर म्हटलं आपण की ही P आणि हे Q पॅरलल आहे आणि ही लाईन L जी आहे ती ट्रान्सव्हर्सल आहे, याला आपण स्ट्रेट म्हणजे सरळ करू तेव्हाच लक्षात येईल थोडस. ओके, इकडनं टिल्ट करू आपण याला. ओके, इकडनंच करावं लागेल. ओके, जाऊ द्या, असं का असेल ना, ठीक आहे. हा, ओके. आता या ठिकाणी हे P आणि Q पॅरलल आहेत आणि ही लाईन L जी आहे ही याची ट्रान्सव्हर्सल आहे. ठीक आहे, आता लाईन L ट्रान्सव्हर्सल याची. आता या ठिकाणी बघा 65 इरेज करावं लागेल. ठीक आहे, आता या ठिकाणी आपण अँगल A फाइंड केला, तो A किती आला 70 डिग्री. हा A आलेला आहे तुमचा 70 डिग्री. ठीक आहे, आता बघितलं तर ह्या दोन लाईन पॅरलल जर असेल तर या ठिकाणी हा अँगल आणि हे अँगल इक्वल असतील बिकॉज ऑफ करस्पॉन्डिंग अँगल. कारण दोन लाईन जेव्हा पॅरलल असेल आणि ही जर ट्रान्सव्हर्सल असेल तर हा अँगल आणि हा अँगल काय असतो, करस्पॉन्डिंग अँगल. म्हणजे या अँगलचं मेजरमेंट किती होईल 70 डिग्री बिकॉज करस्पॉन्डिंग अँगल इक्वल असतात. मग या दोन लाईन पॅरलल असताना आणि ही लाईन L ट्रान्सव्हर्सल असताना हा अँगल आणि हा अँगल करस्पॉन्डिंग अँगल होईल. मग या अँगलचं मेजरमेंट इक्वल होईल. सो हा झाला 70 डिग्री. आणि हा अँगल कशाचा आहे तर B च्या ऑपोजिट अँगल आहे. हा 70 डिग्री आला, हा B पण किती आला 70 बिकॉज हा B याच्या काय ऑपोजिट अँगल आहे. यानुसार तुम्ही अँगल B सुद्धा सांगू शकता. तर अँगल B पण किती येईल तुमचा 70 डिग्री. अँगल B पण किती येईल 70 डिग्री. कसा आला अँगल B 70? कारण या ठिकाणी हा लिनियर पेअर नुसार A आणि 110 मध्ये A आला 70 लिनियर पेअर नुसार. त्यानंतर हा या P आणि Q पॅरलल आहे. अशा स्ट्रेट फिगर मध्ये तुम्हाला कळणार नाही म्हणून फिगर टिल्ट करून दाखवली. P आणि Q पॅरलल असेल आणि लाईन L जर ट्रान्सव्हर्सल असेल तर हा A अँगल आणि हा अँगल काय असतात करस्पॉन्डिंग अँगल. आणि करस्पॉन्डिंग अँगलचं मेजरमेंट काय असतं इक्वल असतं. जेव्हा ह्या पॅरलल लाईन असेल दोन, जेव्हा दोन पॅरलल लाईनला एक ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट करते आणि त्यामधून जे अँगल तयार होतात करस्पॉन्डिंग अँगल ते काय असतात त्यांचं मेजरमेंट सेम असतं. मग या ठिकाणी हे मेजरमेंट काय झालं सेम. हा 70 झाला तर ह्या 70 च्या अपोजिट अँगल काय B आणि अपोजिट अँगलचं मेजरमेंट पण काय असतं इक्वल. सो हा B पण काय झाला तुमचा 70 डिग्री. त्यानुसार B पण भेटला 70 डिग्री. ओके, हा B झाला 70 डिग्री. आता या P आणि Q पॅरलल आहे. आता ट्रान्सव्हर्सल जर M म्हटलं तर हा अँगल C आणि हा 115 हे काय एकमेकांचे करस्पॉन्डिंग अँगल आहे. काय करस्पॉन्डिंग अँगल. त्यानुसार तुम्हाला अँगल C पण किती भेटेल तर अँगल C मिळेल 115 डिग्री. अँगल C किती मिळेल तर अँगल C मिळेल 115 डिग्री. ठीक आहे, अँगल C इज इक्वल टू 115 डिग्री मिळेल कारण करस्पॉन्डिंग अँगलचं मेजरमेंट सेम असतं. सो अँगल C वी गेट अँगल C इज इक्वल टू 115 डिग्री. किती मिळाला अँगल C 15 डिग्री मिळाला 115 डिग्री. ठीक आहे, कारण हे काय करस्पॉन्डिंग अँगल आहेत. सो अँगल C पण मिळाला 115 डिग्री. आणि लिनियर पेअर नुसार हा D किती मिळतो 65. हा D किती मिळतो 65 लिनियर पेअर नुसार. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण हे सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे, आपल्याला काय म्हणावं लागेल की हे लिनियर पेअर नुसार 70 आला. आपल्याला म्हणावं लागेल हा अँगल 70 सपोज याला तुम्ही एखादं E वगैरे नाव दिलं तर हा अँगल E आणि E हे करस्पॉन्डिंग असल्यामुळे सेम आहेत. सो हा 70 आणि E हा B हे अपोजिट आहेत. सो B पण काय आला 70. त्यानंतर तुम्ही बघितलं तर हा अँगल C आणि हा 115 काय तर करस्पॉन्डिंग अँगल आहे. सो अँगल C पण किती येईल 115 डिग्री करस्पॉन्डिंग अँगल. आणि हा D आणि 115 लिनियर पेअर आहे. लिनियर पेअर नुसार जर सॉल्व्ह केलं तर D तुम्हाला 65 डिग्री मिळतो. अशा पद्धतीने हे तुम्ही ABCD चारही अँगल फाइंड करू शकता. टोटल फक्त कालच्या बेसिक कन्सेप्टवर आहे. ज्याला कालच्या बेसिक कन्सेप्ट कळाल्या त्या लेक्चर मधल्या लेक्चर फर्स्ट मधल्या तो लेक्चर सेकंड 15 मिनिटांमध्ये सॉल्व्ह करू शकतो. आणि ज्याला त्या कळल्यात नसेल त्याला हे लेक्चर खूप हार्ड वाटेल. ठीक आहे, ही फिगर तुम्हाला पॅरलल लाईन ते अशा स्ट्रेट दिल्या होत्या त्यामुळे कळत नसेल म्हणून मी असं टिल्ट करून दाखवतो. ठीक आहे, अति सोपं आहे. अशा पद्धतीने ABCD पूर्ण तुम्ही फाइंड करू शकता. ठीक आहे, आता प्रॉब्लेम नंबर 3 बघूया. काय म्हटले प्रॉब्लेम नंबर 3 मध्ये इन फिगर लाईन L इज पॅरलल टू लाईन M. ओके, त्यानंतर लाईन N इज आल्सो पॅरलल टू लाईन P. म्हणजे ह्या दोन लाईन सुद्धा पॅरलल आणि ह्या दोन लाईन सुद्धा पॅरलल आहेत. आपल्याला फाइंड करायचे अँगल A, अँगल B आणि अँगल C फ्रॉम द गिवन मेजर ऑफ एन अँगल. या दिलेल्या गिवन मधून या तीनही अँगलचं मेजरमेंट आपल्याला सॉल्व्ह करायचे. लेट्स सी हिअर. आता या ठिकाणी आपण जर बघितलं ओके तर आता काय फाइंड करायचं आपल्याला अँगल A फाइंड करायचा सगळ्यात पहिले. ठीक आहे, आता बघा हा 45 डिग्रीचा अँगल आहे. तर हा जो अँगल असेल हा पण किती असेल 45 डिग्री. काय असेल 45 डिग्री बिकॉज करस्पॉन्डिंग अँगल. जेव्हा या लाईन L आणि M एकमेकांना पॅरलल असेल, जर आपण म्हणलं लाईन L इज पॅरलल टू लाईन M अँड लाईन P इज अ ट्रान्सव्हर्सल आणि ती ट्रान्सव्हर्सल या दोन पॅरलल लाईनना जर इंटरसेक्ट करत असेल, जेव्हा दोन लाईन पॅरलल असतील आणि ट्रान्सव्हर्सल दोघांना इंटरसेक्ट करत असेल त्यावेळेस हे तयार होणारे करस्पॉन्डिंग अँगल हे इक्वल असतात. करस्पॉन्डिंग अँगल काय असतात
इक्वल, मग हे करस्पॉन्डिंग अँगल इक्वल झाले, मग हा पण 45 चा झाला. आता याचा जर विचार केला तर हा ए आणि 45 हे काय आहेत, एकमेकाचे लिनियर पेर अँगल आहेत. म्हणजेच अँगल ए प्लस 45 डिग्री इज इक्वल टू काय होईल 180 डिग्री, बिकॉज लिनियर पेर. ठीक आहे, लिनियर पेर अँगल आहेत, लिनियर पेर. ठीक आहे, मग आता काय होईल, हा प्लस 45 तिकडे गेला, तर अँगल ए इज इक्वल टू काय होईल 180 मायनस 45 डिग्री. सो वी गेट अँगल ए इज इक्वल टू 135 डिग्री. अँगल ए किती मिळाला 135 डिग्री. ओके, अँगल ए मिळाला 145 डिग्री. मग हा अँगल ए जर 135 डिग्रीचा असेल तर हा अँगल बी पण काय होईल, कारण ए आणि बी एकमेकाचे अपोजिट अँगल आहेत. सो अँगल ए इज इक्वल टू अँगल बी इज इक्वल टू 135 डिग्री, बिकॉज व्हर्टिकली अपोजिट अँगल. आणि कालच आपण बघितलाय कन्सेप्ट, व्हर्टिकली अपोजिट अँगलचं मेजरमेंट सेम असते. ओके, सो अँगल बी पण किती झाला या ठिकाणी, तर अँगल बी पण मिळाला 135 डिग्री. अँगल बी पण 135 डिग्रीचा होईल. आता राहिला अँगल सी. आता अँगल सी चा विचार जर केला तर बघा, आता ही लाईन एल आणि एम सुद्धा एकमेकांना पॅरलल आहेत. ठीक आहे, आणि या एन पी सुद्धा पॅरलल आहे. आता आपण जर म्हटलं एन आणि पी एकमेकांना पॅरलल आहे आणि ही लाईन एम जर ट्रान्सव्हर्सल आहे, तर हा अँगल सी आणि हा अँगल बी हे सुद्धा काय होतील, तर हे करस्पॉन्डिंग अँगल होतील. आता यानंतर फिगर तर सरळ ठेवलीत कळणार नाही, या फिगरला आपण टिल्ट करून बघू. ठीक आहे, तेव्हा तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे, यावरचं इरेज करावं लागेल मला. ठीक आहे, हे दाखवतो कसे येतात सी आणि बी. ओके, ओके, असं ठेवलं. ठीक आहे, आता लक्ष द्या. आता काय म्हणलं आपण, ही लाईन एन इज पॅरलल टू लाईन पी. ही लाईन एन आणि पी पॅरलल आहे आणि ही जी एम आहे ही याची ट्रान्सव्हर्सल आहे. जेव्हा दोन पॅरलल लाईनला ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट करते त्यावेळेस तयार होणारा हा अँगल आणि हा अँगल सेम असतो, आणि हा अँगल आणि हे अँगल पण काय असतात सेम, बिकॉज हे पण करस्पॉन्डिंग अँगल आहेत. हा आणि हा इक्वल करस्पॉन्डिंग अँगल, तर अँगल सी आणि बी पण काय होईल इक्वल होतील, बिकॉज करस्पॉन्डिंग अँगल. आलं लक्षात. ते फिगर ज्यावेळेस अशी असेल त्यावर लक्ष देणार नाही, तिला टिल्ट केलं की तुमच्या लक्षात येईल की यावेळेस पी आणि एन ह्या जर पॅरलल असतील आणि लाईन एम ही ट्रान्सव्हर्सल या दोन्ही लाईनला जर इंटरसेक्ट करत असेल तर तयार होणारे करस्पॉन्डिंग अँगल हे इक्वल असतात. त्यामुळे या ठिकाणी बी आणि सी सुद्धा काय होतील इक्वल, बिकॉज करस्पॉन्डिंग अँगल. ओके, ठीक आहे. ओके, त्यामुळे हे पण इक्वल होतील. सो या ठिकाणी काय म्हणणार तुम्ही, अँगल बी इज इक्वल टू अँगल सी इज इक्वल टू 135 डिग्री. रिझन येईल करस्पॉन्डिंग अँगल. काय रिझन, करस्पॉन्डिंग अँगल. अशा पद्धतीने ए बी सी सगळ्यांचं मेजरमेंट किती मिळालं 135 डिग्री. या ठिकाणी ए बी आणि सी हे सर्व अँगल्स इक्वल आहेत, सगळ्यांचं मेजरमेंट 135 डिग्री आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी अँगल ए बी सी फाइंड करू शकता. टोटल बेसिक कन्सेप्ट वरती आहे. या ठिकाणी हा 45 डिग्रीचा होता, त्यामुळे या ठिकाणी लाईन एल आणि एम पॅरलल होती आणि लाईन पी ट्रान्सव्हर्सल पकडली तर हे दोन अँगल इक्वल येतील, बिकॉज करस्पॉन्डिंग अँगल. हा जर 45 चा आला तर अँगल ए आणि 45 हे लिनियर पेर अँगल आहेत, म्हणजे दोघांचे मेजरमेंट हे सप्लिमेंटरी मीन्स 180 डिग्री. सो हा 45 प्लस ए इज इक्वल टू 180. हा तर अँगल ए किती मिळाला 35 डिग्री. मग अँगल ए 35 चा असेल तर अँगल बी पण 35 होईल, बिकॉज ऑपोजिट अँगल. म्हणजे हा बी पण किती मिळाला 135 डिग्री. आणि हा बी आणि सी हे एकमेकांचे करस्पॉन्डिंग अँगल आहेत जेव्हा लाईन एन आणि पी एकमेकांना पॅरलल आहेत, आणि लाईन एम जर ट्रान्सव्हर्सल असेल तर त्यावेळेस सी आणि बी हे करस्पॉन्डिंग अँगल हे सुद्धा इक्वल होतील. अशा पद्धतीने ए बी सी या तीनही अँगलचं मेजरमेंट आपल्याला 135 डिग्री मिळते. अशा पद्धतीने हा क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू शकतो. आता क्वेश्चन नंबर 4. आता क्वेश्चन नंबर 4 मध्ये काय म्हटलंय तर या ठिकाणी अँगल पी क्यू आर अँड अँगल एक्स वाय झेड आर पॅरलल टू इच अदर. म्हणजे हे पी क्यू आर आणि एक्स वाय झेड एकमेकांना पॅरलल आहेत. ठीक आहे, प्रूव्ह दॅट अँगल पी क्यू आर इज कॉन्ग्रुएंट टू अँगल एक्स वाय झेड. पी क्यू आर आणि एक्स वाय झेड कॉन्ग्रुएंट आहेत, आपल्याला हे प्रूव्ह करायचं. ठीक आहे, आता ऍक्च्युअली या ठिकाणी काय करावं लागेल की एक लाईन एक्सटेंड करावं लागेल. ठीक आहे, कारण हे दोन अँगल एकमेकांना पॅरलल आहे, म्हणजे हा पी क्यू रे आणि एक्स वाय रे एकमेकांना पॅरलल आहे आणि क्यू आर रे आणि वाय झेड रे हे एकमेकांना पॅरलल आहे. तर आपण काय करू की हा एक्स वाय जो रे आहे याला एक्सटेंड करू. सपोज हा एक्स वाय रे आपण एक्सटेंड केला
तर तो या ठिकाणी या क्यू आर रेला इंटरसेक्ट करेल एम पॉइंट मध्ये. ठीक आहे, सपोज त्या पॉइंटला आपण नाव एम दिलं. आपण हा एक्स वाय रे एक्सटेंड केला, तो या क्यू आर रेला इंटरसेक्ट झाला, त्या पॉइंटला आपण एम नाव दिलं. आता समोर आपण सॉल्व्ह करूया. ठीक आहे, लेट्स सी काय केलं आपण. ठीक आहे, प्रूव्ह करायचं आपल्याला ऍक्च्युअली. ओके, सो आपण काय म्हणलं, रे एक्स वाय extended ray xy extended and it intersects ray qr in point m. ठीक आहे, म्हणजे काय, रे एक्स वाय तुम्ही एक्सटेंड केला, तो रे क्यू आर ला एम पॉइंट मध्ये इंटरसेक्ट झाला. ठीक आहे, हे झालं याचं कन्स्ट्रक्शन. आता आपल्याला प्रूफ लिहायचं आहे. प्रूफ काय म्हणू, सगळ्यात पहिले की ही एक्स वाय जी लाईन आहे ती या पीक्यू ला पॅरलल आहे आणि ही क्यू आर जी लाईन आहे ती वाय झेड ला पॅरलल आहे. ठीक आहे, आता जर तुम्ही या ठिकाणी हा एक्स वाय आणि पीक्यू जर पॅरलल म्हटलं, ठीक आहे, एक्स वाय आणि पीक्यू पॅरलल म्हटलं आणि ही क्यू आर जर या ठिकाणी तुम्ही ट्रान्सव्हर्सल म्हटलं, बरोबर आहे, ही जर ट्रान्सव्हर्सल म्हटलं तर या ठिकाणी हा अँगल क्यू आणि हा अँगल एम हे इक्वल येतील, बिकॉज करस्पॉन्डिंग अँगल. कारण जेव्हा ह्या दोन लाईन पॅरलल आहेत आणि ही ट्रान्सव्हर्सल दोन्ही लाईनला इंटरसेक्ट करते, त्यावेळेस तयार होणारे करस्पॉन्डिंग अँगल जे असतात यांचं मेजरमेंट सेम असतं, इक्वल असतं. म्हणून हा अँगल पी क्यू आर आणि हा अँगल एक्स हा वाय एम आर यांचं मेजरमेंट सेम असेल, बिकॉज करस्पॉन्डिंग अँगल. आणि त्यानंतर तुम्ही जर या ठिकाणी ही वाय झेड लाईन आणि ही क्यू आर लाईन, म्हणजे सॉरी हा वाय झेड रे आणि क्यू आर रे हा जर तुम्ही पॅरलल म्हटला आणि हे जे आहे एक्स वाय ही जर तुम्ही ही रे जर तुम्ही ट्रान्सव्हर्सल म्हटला, सपोज हा एक्स वाय हा रे जर तुम्ही ट्रान्सव्हर्सल म्हटला, ठीक आहे, तर या ठिकाणी हा एक्स वाय झेड आणि हा वाय एम आर हे सुद्धा अँगल या ठिकाणी इक्वल असतील, बिकॉज हे पण काय करस्पॉन्डिंग अँगल आहे. ठीक आहे, आणि हा अँगल ह्या अँगलशी इक्वल येतोय आणि हाच अँगल ह्या अँगलशी इक्वल जरी असेल तर हे दोन अँगल सुद्धा एकमेकांना इक्वल होतील. कारण सपोज याचा जर मेजरमेंट 50 डिग्री असेल तर याचं पण 50 डिग्री होईल आणि हाच अँगल ह्या अँगलला इक्वल आहे, म्हणजे इक्वल मेजरमेंट आहे, तर हा सुद्धा 50 डिग्री होईल. म्हणजे याचा अर्थ हे दोन अँगल सुद्धा काय होईल, इक्वल. आणि तेच आपल्याला प्रूव्ह करायचंय. ठीक आहे, हे ओरल इथं सांगू शकतो. आता स्टेप बाय स्टेप कसं लिहायचंय तर या ठिकाणी लक्ष द्या. ओके, सगळ्यात पहिले या दोन पॅरलल लाईन घेऊ, वाय झेड आणि क्यू आर. तर आपण रे वाय झेड पॅरलल टू रे क्यू आर. ठीक आहे, रे वाय झेड पॅरलल टू रे क्यू आर अँड रे एक्स वाय इज अ ट्रान्सव्हर्सल. रे एक्स वाय इज अ ट्रान्सव्हर्सल. ठीक आहे, ओके. सो या ठिकाणी रे क्यू वाय झेड आणि क्यू आर हे एकमेकांना पॅरलल आहेत आणि क्यू आर रे काय आहेत तर ट्रान्सव्हर्सल आहेत. आता ज्या वेळेस या दोन रे पॅरलल असतील आणि हे ट्रान्सव्हर्सल असेल तर हा अँगल आणि हे अँगल काय होतील, इक्वल. तर काय म्हणू शकतो आपण, अँगल एक्स वाय झेड इज कॉन्ग्रुएंट टू अँगल वाय एम आर. ठीक आहे, हे अँगल इक्वल असतील बाय करस्पॉन्डिंग अँगल. कारण हे करस्पॉन्डिंग अँगल आहेत, तर करस्पॉन्डिंग अँगल एकमेकांना कॉन्ग्रुएंट असतात, त्यांचं मेजरमेंट सेम असते. तर या ठिकाणी झालं फर्स्ट, याला इक्वेशन फर्स्ट नाव दिलं आपण. काय केलं तर या ठिकाणी हा वाय झेड आणि क्यू आर एकमेकांना पॅरलल आहेत रे, आणि हा एक्स वाय जो आहे हा रे हा ट्रान्सव्हर्सल म्हटलं तर या ठिकाणी हे करस्पॉन्डिंग तयार होतील, बरोबर आहे. सपोज आता याला आपण थोडंसं एक्सटेंड जर समोर केलं तर बघा आता हे दोन पॅरलल आणि हे ट्रान्सव्हर्सल, तर हे काय होईल, करस्पॉन्डिंग. ठीक आहे, करस्पॉन्डिंग अँगलचं मेजरमेंट सेम, म्हणजे एक्स वाय झेड आणि हा वाय एम आर एकमेकांना करस्पॉन्डन्स. ठीक आहे, त्यांचं मेजरमेंट सेम. आता काय करू आपण, इकडे ही पी क्यू आणि एक्स वाय एकमेकांना पॅरलल म्हणू. काय म्हणू आपण, पी क्यू आणि एक्स वाय. मग काय म्हणता येईल या ठिकाणी, रे पी क्यू. ठीक आहे, रे पी क्यू इज पॅरलल टू, पी क्यू कशाला पॅरलल, ते एक्स वाय ला. रे पी क्यू इज पॅरलल टू रे एक्स वाय.
हे PQ आणि XY पॅरलल आहे आणि या ठिकाणी काय होईल तुमचा करस्पॉन्डन्स सॉरी ट्रान्सव्हर्सल कोणती असेल तर QR. रे QR इज अ ट्रान्सव्हर्सल. रे QR इज अ ट्रान्सव्हर्सल. ठीक आहे. रे QR इज अ ट्रान्सव्हर्सल म्हणजे या ठिकाणी PQ आणि XY काय तर पॅरलल आहेत आणि ही QR काय तर ट्रान्सव्हर्सल आहे. तर या ठिकाणी हा PQR आणि हा YMR सॉरी हे काय असतील एकमेकांना कॉन्ग्रुएंट बिकॉज करस्पॉन्डन्स अँगल. कारण ही फिगर जर तुम्ही अशी या ठिकाणी टिल्ट केली त्या ठिकाणी टिल्ट करून तुम्हाला कळेल की ह्या दोन लाईन पॅरलल म्हणजे दोन रे पॅरलल असेल आणि हे दोन्ही हा रे जर दोन्ही रेला इंटरसेक्ट होत असेल ट्रान्सव्हर्सल म्हणून तर या ठिकाणी हे तयार होणारे अँगल इक्वल असतात बिकॉज बाय करस्पॉन्डिंग अँगल. मग काय म्हणू शकतो तुम्ही अँगल PQR इज कॉन्ग्रुएंट टू अँगल YMR. ठीक आहे. रिझन करस्पॉन्डिंग अँगल ठीक आहे. हे झालं इक्वेशन सेकंड. आता इक्वेशन फर्स्ट आणि सेकंडचा विचार केला तर काय या ठिकाणी फर्स्ट आणि सेकंडचा जर विचार केला तर इकडे सुद्धा YMR आहे आणि इकडे सुद्धा YMR आहे म्हणजे हा XYZ YMR ला इक्वल आहे म्हणजे कॉन्ग्रुएंट आहे आणि YMR ला PQR सुद्धा कॉन्ग्रुएंट आहे. म्हणजे याचा अर्थ XYZ आणि PQR एकमेकांना काय तर कॉन्ग्रुएंट आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड अँगल PQR इज कॉन्ग्रुएंट टू अँगल XYZ आणि हेच हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. अशा पद्धतीने आपण प्रूव्ह करू शकतो. सिंपल आहे काहीच नाही. सगळ्यात पहिले रे XY एक्सटेंड करायचा तो QR ला M पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होतो हे सांगायचं. त्यानंतर सगळ्यात पहिले YZ आणि QR या दोन रे एकमेकांना पॅरलल आहेत म्हणायचं आणि XY रे जो रे आहे तो त्याचा ट्रान्सव्हर्सल आहे म्हणायचं. त्यानंतर XYZ आणि YMR ऑटोमॅटिकली करस्पॉन्डिंग अँगल नुसार कॉन्ग्रुएंट येतील. त्यानंतर PQ रे आणि XY रे एकमेकांना पॅरलल आहे म्हणायचं. QR हा ट्रान्सव्हर्सल आहे. त्यानंतर हा PQR आणि YMR हे एकमेकांना इक्वल येतील करस्पॉन्डिंग अँगल नुसार. YMR हा या दोन्ही अँगलला कॉन्ग्रुएंट येतो म्हणजे XYZ आणि PQR एकमेकांना कॉन्ग्रुएंट आहेत फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड अँड हेन्स प्रूव्ह. अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम आपण करू शकतो. अतिशय सिंपल आहे. ज्या बेसिक गोष्टी आहेत त्याच परत आहेत. ज्याला बेसिक गोष्टी समजल्या तो अगदी कमी वेळामध्ये हा प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करू शकतो. आता यातला क्वेश्चन नंबर 5 जो आहे तो अगदी सोपा आहे. जो आपण फर्स्ट सेकंड प्रॉब्लेम केलाय थर्ड प्रॉब्लेम केलाय त्याच पद्धतीने आहे. त्यामध्ये तुम्हाला करस्पॉन्डिंग अँगल अपोजिट अँगल लिनियर पेअर ह्याच कन्सेप्ट वापरायच्या त्या सुद्धा तुम्ही तो सॉल्व्ह करू शकता. त्यामुळे तुम्हाला घरी प्रॅक्टिस म्हणजे स्वतः तुम्ही प्रॅक्टिस करावं यासाठी तो ठेवलेला आहे. तो फर्स्ट सेकंड थर्ड हे जे 3 प्रॉब्लेम आहेत याच्यासारखा सेम तो आहे. तो तुम्ही सॉल्व्ह करू शकता. अशा पद्धतीने ही 2.1 प्रॅक्टिस सेट या ठिकाणी संपलेला आहे. अगदी सोपा होता. काहीच नाही. 15 मिनिटांमध्ये सॉल्व्ह होईल. जर तुम्हाला बेसिक गोष्टीचा जो व्हिडिओ आहे लेक्चर फर्स्टचा तो जर तुम्ही बघितला तर हा व्हिडिओ तुम्हाला अतिशय सोपा जाईल. अतिशय सोपे जाईल हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला. ठीक आहे. ओके. आय होप समजला असेल. थँक्यू.